ही बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यांनो. हा हा आता दुसरा प्रश्न काय तुमचा? काल खासदार श्रीकांत शिंदेचा वाढदिवस झाला, त्याचा एक फोटो तुम्ही ट्विट केलाय सर. नाही, त्यांच्या वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा. ते बाळराजे आहेत महाराष्ट्राची सध्या, आणि बाळराजांचा वाढदिवस हा राज्यभरात साजरा झाला. बरं का, राज्यभरात साजरा झाला. त्यांना शिवसेनेनंच खासदार केला. त्यांना काही एकनाथ शिंदेनं खासदार नाही केला, त्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केला. जेव्हा त्यांना प्रथम खासदार केलं तेव्हा त्यांची ओळखच नव्हती, ते हाडवैद्य होते असं म्हणतात. ते हाडवैद्य आहेत. मग त्या हाडवैद्याला आम्ही खासदार केलं उद्धवजींनी. तेव्हा ते कल्याण डोंबिवली भागामध्ये चालतात. पण बाळराजे असल्यामुळे आता सध्या मुख्यमंत्र्यांची त्यांचा राज्यभरामध्ये वाढदिवस साजरा केला. आमच्या इथं ना शुभेच्छा. पण या राज्यातली गुंडगिरी का वाढते आहे त्याचं तू छायाचित्र. गुंडगिरीला कोणाचा राजाश्रय आहे आपण पहा. एक आमदार त्यांच्याच मतदारसंघात पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करताय बाळराजांच्याच खास माणसावर. एका उपमुख्यमंत्र्याचे चिरंजीव पुण्यामध्ये कुख्यात गुंड्याच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत आहेत. आपण पाहिला असेल. पुण्याच्या पालकमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री चिरंजीव एका महान अशा गुंडांच्या दरबारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. विचारांचं आदान प्रदान झालं त्यांच्या. आणि काल बाळराजांच्या वाढदिवसाला त्या गुंडांची फौजच होती असं मी पाहतो. मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं, अजून मी काही प्रसिद्ध करू आपण. पण हे जे महाशय आहेत हे कोण आहेत, त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं. हे महात्मा जे भेटले आहेत, अभिष्टचिंतन त्यांच्याबरोबर अख्खी टोळी होती ते वर्षा बंगल्यावर, त्यांच्यावरती बाळराजांनी काय जबाबदारी दिली आहे भविष्यातल्या निवडणुकांसाठी, आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी. हे सगळे गुंड कोण गोळा करत आहे त्याच्यासाठी एका माजी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे, या गुंडांचं संघटन बनवण्यासाठी. हे तुम्हाला मी आत्ता सांगतो, हे मागेही बोललो आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यातून या गुंड टोळ्यांचं मॉनिटरिंग होत आहे. जेलमधून गुंडांना बाहेर काढलं जात आहे, जामिनावर बाहेर. हा सामनात मी दिलेला आहे. चार्जशीटच दाखल करत नाहीत आणि त्यानुसार त्या गुंडांना, अनेक गुंडांना जामिनाचा मार्ग मोकळा केला जातो. ही सगळी यादी लवकरच प्रसिद्ध होईल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या राज्यामध्ये कायद्याचं राज्य यावं असं वाटत असेल, त्यांना कायद्याची चाड असेल तर गृहमंत्री म्हणून ते काम करतील. एकनाथ शिंदेच्या दहशतीखाली ते आहेत का हे त्यांनी स्पष्ट सांगावं. महाराष्ट्राला जो डाग लागतोय गुंडगिरीचा, जो कलंकित होतोय महाराष्ट्र, त्याच्यामध्ये तुम्ही योगदान देताय का ते त्यांनी सांगावं. हे काहीच नाही. आम्ही भविष्यामध्ये तुम्ही पहा काय होणार आहे काय नाही. आत्ताच माझ्याकडे एका महाराष्ट्रातल्या खासदाराचा एक भयंकर असा व्हिडिओ आलेला.